या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजन मेथड बघतोय, ज्यामध्ये आपला डिवायझर जो आहे तो 10 चा मल्टिपल असणार आहे. उदाहरणार्थ 10, 100, 1000 आणि पुढे. ठीक आहे. सो आपण इथे काही एक्झाम्पल्स कन्सिडर केलेत. एकच नंबर कन्सिडर केलाय, पण डिवायझर जे आहे ते वेगवेगळे घेतलेले आहेत आपण. 20.8 डिवायडेड बाय 10, 20.8 डिवायडेड बाय 100, 20.8 डिवायडेड बाय 1000. ठीक आहे. आता ही ऍक्च्युअल डिव्हिजन प्रोसेस फॉलो करायची का इथे? तर नाही. तर बघा, पहिलं एक्झाम्पल 20.8 याला पहिले आपण 10 ने डिवाइड केलंय. तर ज्यावेळेस आपण 10च्या मल्टिपलने डिवाइड करतो त्यावेळेला आपला डेसिमल पॉइंट जो आहे तो लेफ्टला शिफ्ट होतो, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होतो. आणि किती डिजिट्सने शिफ्ट होतो ते डिपेंड करतं तुमच्या डिवायझरमध्ये किती नंबर ऑफ झिरोज आहे त्यावरती. इथे 10ला एकच नंबर 0 आहे, तो आपण काय करणार, हा जो डेसिमल पॉइंट आहे तो फक्त एक डिजिटने शिफ्ट करणार. सो आपलं आन्सर आलं 2.08. सेकंड एक्झाम्पल, सेकंड मध्ये काय आहे, डिवायझर 100 आहे. सो इथे किती नंबर ऑफ झिरोज आहे, 2 नंबर ऑफ झिरोज आहे. सो आपला जो डेसिमल पॉइंट आहे तो लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. किती डिजिट्सने? 2 डिजिट्सने, कारण की इथे 2 झिरोज आहेत म्हणून. सो 1 आणि 2. सो आपलं आन्सर आलंय 0.208. एक्झाम्पल आहे आपलं 20.8 डिवायडेड बाय 1000. सो डिवायझरला 3 झिरोज आलेले आहे. सो आपला डेसिमल पॉइंट जो आहे तो 3 डिजिटने लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. सो हा पहिला डिजिट, हा सेकंड डिजिट आणि इकडे थर्ड डिजिट. पण थर्ड डिजिटला तर इथे काहीच नाहीये म्हणून इथे 0 कन्सिडर करायचं, एक्स्ट्रा 0 कन्सिडर करायचं. सो आपला आन्सर काय येणार आहे, 0.0208.